देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल पिता कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी त्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा विठ्ठलमय भक्तिमय वातावरणात मी आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी माननीय सौभाग्यवती सुवर्णा पेठे, माननीय सौ चंदाताई पाटील, उपस्थित पालक बंधू भगिनी, माझ्या सहकारी शिक्षिका शिक्षिकेतर वृंद आणि ज्ञानपंढरीचे बालवारकरी यांना माझा भक्तिमय नमस्कार. आज आषाढी दिंडी निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना वारकऱ्यांप्रमाणे सहिष्णुता, भक्तिभाव, आदराने एकमेकांशी बोलणे, चालणे हे सगळे संस्कार मुलांनी कृतीतून घ्यावेत, अनुभवातून घ्यावेत आणि त्याचा पुढे जाऊन आयुष्यामध्ये त्यांना मोठा उपयोग व्हावा. तसेच मुलांनी विविध दुकानांची मांडणी केली आहे. यातून व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळणार आहे, खरेदी विक्रीचा अनुभव त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर पोलीस, डॉक्टर, फुगेवाले, चहावाले, केळीवाले हिंडताना दिसत आहेत. त्याचबरोबर 2 संतांचा देखावा मांडण्यात आलेला आहे. संत गोरा कुंभार आणि संत सावतामाळी ह्यांची जीवनचरित्र मुलांना कळावीत. विविध संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्या निमित्ताने पालकांनीही संतांची माहिती गोळा करावी, शिक्षकांनी गोळा करावी आणि आपला जो वारसा आहे तो पुढील पिढीला प्रदान करावा, हा हेतू आहे. त्याचबरोबर साक्षात विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा भूमिका छोट्या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. संपूर्ण दिंडी सोहळा ते एका जागी स्थिर उभे आहेत. हा सराव गेले 2 आठवडे आपण घेत आहोत आणि इतक्या लहान वयामध्ये इतका वेळ एका जागी स्थिर उभारणं हा तर खरं तर कसोटीचाच क्षण असतो, परंतु ते सगळं पांडुरंग आमच्याकडून करून घेतो. संतांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाविषयी भक्ती, प्रीती सांगितली आहे. मानवी जीवनातील सुखदुःख, भीती, संकट यांचा सामना कसा करावा याचे अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले आहे, कृतीतून दाखवून दिले आहेत. संतांनी जी शिकवण दिली आहे ती कालातीत आहे. म्हणजे काय तर ती समाजासाठी कालही उपयोगी होती, आजही आहे आणि ती पृथ्वीच्या अंतापर्यंत उपयोगी ठरेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नयेत सरे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावे. जिभेवर ताबा सर्वा सुखदाता, पाणी नाणी वाणी नासू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
यावर्षी कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजेच मोठ्या गटाच्या 5 वर्गाच्या 5 संतांच्या पालख्या दिंडीत सहभागी होणार आहेत. भूपाली गटातील संत निवृत्तीनाथ यांच्या नावातच निवृत्ती आहे. निवृत्ती म्हणजे मोह, माया, क्रोध, सुखदुःख या सर्वांवर मात मिळवणारे. संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू यांनाच संत ज्ञानेश्वरांनी आपले गुरु मानले. यांची सर्वप्रथम पालखी जात आहे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्यानंतर बागेश्री गटातील दुसरी पालखी आहे संत ज्ञानेश्वरांची. संत ज्ञानेश्वरांनी पायीवारीची सुरुवात केली. संस्कृत भाषेतील गीतेतील ज्ञान सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाजामध्ये बंधुता निर्माण करणे. कोणी उच्च नीच नाही, सर्व समान आहोत आणि त्या विठुरायाच्या भेटीसाठी जात आहोत. हा पायीवारीचा संस्कार त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजात रुजवला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रागेश्री गटातील संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू. संत सोपानदेव यांनी आपल्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंच्या मार्गावरच चालत राहणे आणि भक्तिभाव मनात ठेवून विठुरायाच्या दर्शनाला निघाले. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, संत सोपानदेव महाराज की जय. यानंतर सारंग गटातील या तीनही भावांची खरं तर सगळ्यात लहान बहीण मुक्ताबाई. आई वडिलांच्या नंतर जणू या तिघांची आईच बनलेली. समाजाने कितीही त्रास दिला तरी आपण समाज प्रबोधनाचे कार्य चालूच ठेवायचे असे सांगणारी छोटी मुक्ताबाई. प्रसंगी पाखंडी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी शक्ती संत मुक्ताबाई होती. यांची पालखी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे धीर देणाऱ्या मुक्ताबाईचा आदर्श आज आपण समस्त स्त्रियांनी घेतला पाहिजे. संत मुक्ताबाई की जय. यानंतर मोठा गट केदार वर्गातील पालखी आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून विठुरायावरील भक्ती तर सांगितलीच, पण समाजातील दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला. त्या कालच्या काही लोकांनी त्यांच्या गाथा नदीमध्ये फेकून दिल्या, बुडवल्या. तरीही स्थितप्रज्ञ राहून त्यांनी स्वतः दाखवून दिलं की आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि त्या विठुरायावर विश्वास ठेवायचा. म्हणूनच त्यांचे नाव जोडले जाते संत ज्ञानेश्वरांबरोबर. ज्ञानदेवांनी रचिला पाया, तुकारामाने कळस गाठला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी भारी दुःखदारी त्याने, गांजुनी भारी दुःखदारी त्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, पाहून घे सारे फिरवीत पाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट.
वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव, टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव. अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती. एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते. पाषाणा पाजर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भे